आषाढी एकादशी स्पेशल आज आपण हा उपवासाचा कुरकुरीत डोसा बनवलेला आहे। सो हाय, मी कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन चॅनल आहे त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आज आपण हा अतिशय जाळीदार असा हा उपवासाचा डोसा बनवलेला आहे। करायला सोपा आहे, पहिल्याच प्रयत्नात तुमचा डोसा देखील अशाच पद्धतीचा जाळीदार व्हावा यासाठीच्या सगळ्या टिप्स आपण पाहणार आहोत। भरपूर टिप्स आहेत, आपण ही रेसिपी पाहणार आहोत। पटकन रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी घेतलेली आहे पाऊण वाटी एवढी वरई घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे, पाव वाटी एवढा साबुदाणा घ्यायचा। आता दोन्हीही आपण छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकूया पाणी आणि साधारणतः 8 ते 10 तासासाठी हे भिजत घालण्यासाठी असंच ठेवून द्यायचं। साधारणतः 8 ते 10 तास झालेले आहेत। वरई आणि साबुदाणा छान असा भिजलेला, रात्री भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता छान मऊसूत असा हा साबुदाणा भिजलेला आहे आणि वरई देखील छान अशी भिजलेली आहे। त्यासोबतच आपण एक उकडलेला मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि वरईमधील ते पाणी काढून टाकायचं आणि आपण हे मिक्सरला तीनही एकत्र वाटून घेणार आहोत। वरई, साबुदाणा आणि बटाटा वाटून घेत असताना आवश्यकतेनुसार थोडासा पाण्याचा वापर देखील केलेला आहे आणि खूप छान घट्टसर अशी आपलं हे मिक्सरला दळून झालेलं आहे। लगेचच आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। छान असं मीठ हे मिक्स करून द्यायचं। लगेचच डोसा करण्यासाठी घेणार आहोत। या ठिकाणी तवा छान असा गरम झालेला आहे, त्यावर टाकायचं शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप। या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे। तवा छान असा आपण तेल लावून घेतलेलं आहे। लगेचच आपण डोसा पसरवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण हे बॅटर टाकत आहोत तसं तसं किती छान अशी जाळी याला पडलेली आहे। खूप जाळीदार हे डोसे तयार होतात, कुरकुरीत होतात। फक्त तुमचं साबुदाणा आणि वरई छान अशी भिजलेली असायला हवी। त्याचबरोबर परफेक्ट असं आपण लालसर रंगावर भाजून घेणार आहोत। अगदी 4 ते 5 मिनटं त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या वरती येईपर्यंत डोशाला हात लावायचा नाही। जेव्हा अशा पद्धतीने त्याच्या सगळ्या कडा सुट्ट्या होतात, वरील बाजूने यायला सुरुवात होते, त्यावेळेस तुम्हाला हा डोसा काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला हा डोसा तयार झाला आहे। एकाच बाजूने भाजून घेणार आहे आणि खूप छान परफेक्ट असा जाळीदार तेवढाच मऊसूत असा हा डोसा तयार झाला आहे। आणखी एक डोसा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। त्यासोबत आपण शेंगदाण्याचं झिरकं जे उपवासासाठी लागतं ते बनवलेलं आहे, किंवा तुम्हाला हे ठेचासोबत खायचं असेल तरी देखील तुम्ही खाऊ शकता। खूप चवीला अप्रतिम लागतात, करायला सोपे आहे, झटपट तयार होतात। याशिवाय अगदी उपवासासाठीचं पोटभरीचं हे जेवण आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच बनवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण हे आपलं न्यू चॅनल आहे। जे कविताच किचन आपलं चॅनल आहे त्यावर खूप सगळा अनुभव घेऊन त्यानंतर आपण हे चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे ह्या चॅनलला देखील खूप छान सपोर्ट मिळेल अशी आशा आहे। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा। हे पहा खूप छान असे आपले हे डोसे बनवून तयार झाले आहे।